जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यांना जी धमकी आली त्यात अटक झाले, त्यामागे धनंजय मुंडे आहे असं ते म्हटलं आणि ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे पंकजा मुंडे, संकेत बावनकुळे आणि तुमचा भाचा यांची माहिती आहे, त्यांनाही धोका आहे असेही ते म्हटलं. नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला, त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला, त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं. नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं. त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे, म्हणजे नेमकं काय शिजून आले या सगळ्या मागे असं वाटतं. नाही, मला काही माहिती नाही. मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला तर पोलिसांनी तातडीनं काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तुमच्या मुलाचं नाव आहे, त्या पोलिसांना जातीनं या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे? नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीनं कारवाई केली पाहिजे. कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. 24 तासने जे पुण्यातलं जमीन प्रकरण उघडकीस आणलं होतं त्याबाबत अजित पवारांनी एका प्रकारे कबुली दिली आहे. 4 महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेले आहे. आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. काल एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता, सहाय्यक निबंधकांची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल. आता तुमच्याकडे ते का? नाही, एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई FIR केली आहे. आता सखोल चौकशी आमचे SCS महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात, त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे. पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला, पुढची कारवाई महसूल विभाग याची वेगळी चौकशी करत आहेत का, पण कुठल्या दिशेनं करत आहे? आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे. समिती झाली आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये IGR आहेत, आमचे जमाबंदी आयुक्त आहेत, त्यानंतर IGR आहेत, त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत. ही 5 सदस्यीय समिती आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार, म्हणजे सरकारी जमिनीचा 7/12 बंद झाला, मग प्रॉपर्टी कार्ड झालं, प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाल्या आहे त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय करू. प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे, लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे. ज्या कंपनीचे कोण कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्ट्रारसमोर कोण कोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत, आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. या सगळ्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर अजितदादांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते. ठीक आहे, पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे. त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी. चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल, त्यानंतर पुढची कारवाई करता येईल. मंत्र्यांच्या मुलांनी असं करू नये असं एक कान टोचलं एका प्रकारे अण्णा हजारेंनी आणि अचक त्यांचे संस्कार पण दिसतात असं अण्णा हजारेंनी या संपूर्ण प्रकरणाला कान टोचलं. नाही, मला असं वाटतं की अण्णासाहेब किंवा अजून ज्यांनी विरोधी पक्षाने जे काही बोलले आहे, आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रायमरी जी आमच्याकडे रिपोर्ट होता, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या, कारवाई झाली
आता समिती नेमली आहे, त्यावर रिपोर्ट येईल आणि कारवाई होईल. त्यामुळे आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तुस्थिती काय याच्यावर जाऊ, चौकशी अंती आम्ही पूर्ण कारवाई करू. जयदादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी, दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सत्रे केला. दादांनी तिला मदत केल्याची इथे म्हटलं. जे बोलणारे आहेत त्यांनी ते आरोप सिद्ध करावे. मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलं आहे. हेरिंग जे आहे सर, ते हेरिंग सुरू असतं तुमच्या खात्याअंतर्गत. त्या हेरिंगमध्ये 10,000पेक्षाही जास्त संख्या होती, आता जास्त म्हणू शकतो. त्या हेरिंगमध्ये अशा पद्धतीनं अन्याय होणार होऊ नये आणि अशा पद्धतीने लोक येऊ नये. महसूल मंत्री म्हणून तुमच्याकडे किती हेरिंग आहे तसे, आणि मंत्रालयामध्ये दररोज हेरिंग होत असतात. मी महसूल मंत्री झालो तेव्हा 1912-13 पासून 13,000च्या वर हिअरिंग त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये पेंडिंग आहे. मी मंत्री झाल्यावर बऱ्यापैकी हिअरिंग राज्यमंत्र्याकडे दिल्या आहेत, काही हिअरिंग प्रधान सचिवाकडे दिल्या आहे, काही मी करतो आहे. मी मंत्री झाल्यानंतर जवळपास 1800 हिअरिंग मी पूर्ण केल्या आहे आणि जवळपास 700-800 क्लोज फॉर ऑर्डर केल्या आहेत. जवळपास माझा विचार आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्यामधल्या संपूर्ण हिअरिंग संपल्या पाहिजे. 12-13 पासून मंत्रालयात खेटा मारणारे जे लोक आहेत, छोट्या छोट्या कारणाकरता मंत्रालयाकडे हिअरिंग करता येतात आणि मॅक्झिमम लेवलला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक अदालती घेऊन त्याच ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे, हाही प्रश्न आहे. पुढच्या 3 वर्षात मात्र महसूल खात्यातल्या सर्व हिअरिंग संपेल असा आम्ही प्लॅनिंग केलं आहे. पुण्याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेलवानी एक नाव प्रामुख्याने समोर आलेले आहे. खरं तर ती सुनावणीला, म्हणजे हे संपूर्ण प्रकरण 2013मध्ये महसूल विभागाकडे आलं होतं, तेव्हा फेटाळलं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका झाली होती, ती पण फेटाळली. त्यानंतर हे सगळं प्रकरण 2020पर्यंत गेलं. की शीतल तेलवानी एक महत्त्वाचा फॅक्टर करताय संपूर्ण प्रकरणात, आणि ती विक्री केली पाहिजे त्यांच्या. नाही, आता मी तेच सांगतो कुणाकुणाचा काय रोल आहे. प्राथमिकदृष्ट्या जो आढळला त्याच्यावर आम्ही कारवाई केली. आता राहिला नंतरचा, अंतिम चौकशी झाल्यावर बाकी कारवाई करू. नाही, अजितदादांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी याच्यापूर्वी जे काही त्यांना स्मेल आला होता की असं असं काही सुरू आहे, त्यावर त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने काही करू नका. त्यांच्या बोलणं मी ऐकलं आहे. त्यामुळं मला यामध्ये काही अधिक बोलता येणार नाही, ते अजितदादांना सांगतील. पण मी एवढं सांगेल, आमची चौकशी समिती ही कोणालाही सोडणार नाही, कोणी चौकशीतून वाचणार नाही. 100% चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, चौकशी समिती झाली आहे आणि याचा अंतिम निर्णय आम्ही लवकर करू. देखिए, राहुल गांधी का फेक नरेटिव, झूठा नरेटिव, झूठी बातें कहना भी जनता ने सुनना बंद कर दिया है. बिहार में बहुत बड़ा विजय एनडीए का होगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.